नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। वर्धापन दिनानिमित्त विटा आगाराने एसटीचा वाढदिवस केक कापून साजरा केला। एसटी म्हणजे आमची मायभूमी आणि अन्नदाता। चालक वाहकांकडून कृतज्ञता व्यक्त। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रमुख वाहन म्हणजेच आपली सर्वसामान्य व गोरगरिबांची जीवनवाहिनी एसटी आज 77 वर्षांची झाली। सांगली विभागातील विटा आगाराने आज एसटी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा केला। विटा आगारातील चालक, वाहक, कर्मचारी, अधिकारी व प्रवासी वर्ग यांनी एकत्र येऊन केक कापत व साखर व पेढे वाटून प्रवाशांसह आनंद घेतला। या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एसटी बसेसना व कार्यालयांना सजावट करण्यात आली होती। या केलेल्या सजावटीने लालपरी सर्वांना अजून आपलीशी करत होती। यामुळे विटा आगारातील वातावरण ढवळून निघाले। ग्रामीण भागासह शहरी भागात आपला दबदबा निर्माण करणारी आणि सर्व प्रवाशांना सुखरूप सेवा देणाऱ्या एसटीने अनेकांना घडवले आहे। त्यामुळेच आजही एसटीवर सर्वांचा मोठा विश्वास आहे। विटा आगार व आगाराच्या कक्षेत असणाऱ्या 3 विभागात हा वर्धापन दिन साजरा झाला। विटा आगाराचे आगार व्यवस्थापक उदय पवार, वाहतूक अधीक्षक रोहित गुरव, वाहतूक निरीक्षक विनायक माळी यांच्यासह विट्याचे पोलीस उपनिरीक्षक येळेकर, पूजा महाजन, ज्येष्ठ मार्गदर्शक बंडोपंत राजोपाध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात विटा आगाराचे चालक रामदास शिवराम माने व वाहक नितीन विजय कारंडे यांनी एसटी म्हणजे आमची मायभूमी आणि अन्नदाता आहे, तिच्या सेवेमुळेच आमचे जीवनमान सुरू आहे, त्यामुळे काहीही झाले तरी या एसटीवरचे प्रेम कधीही कमी होणार नाही असे सांगितले। याप्रसंगी काही एसटी कर्मचाऱ्यांनी या एसटी बसेसना नमस्कार करून आपली कृतज्ञता व्यक्त केली। तसेच एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही आज एसटीचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करीत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज एसटीचा 77वा वाढदिवस आहे, काय सांगाल, काय भावना आहेत? काय नाही, एसटी ही गोरगरिबासाठी, सामान्य जनतेसाठी हा चांगला प्रवास, सुखाचा प्रवास आणि व्यवस्थित प्रवास आणि सहसा लोकांनी एसटीने प्रवास करावा असं मला वाटतं। सुरक्षेच्या आहे ना, एसटीचा प्रवास हा चांगला आणि सगळ्या सोयीसाठी एसटी ही सोयीस्कर आहे। वडापासून जाण्यापेक्षा तुम्ही एसटी प्रवास केला चांगला। आता एसटी मध्ये वेगवेगळे बदल झालाय, तुम्ही बऱ्याच वर्षापासून प्रवास करताय। आता नवीन एसटी चेसेस आलेले आहेत, नवीन बसेस आलेल्या आहेत, एसटी मध्ये वेगवेगळे बदल केलाय, त्यामुळे प्रवासी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? एसटीने अजून काय बदल करणं अपेक्षित आहे किंवा एसटी अजून कशाप्रमाणे वाढली पाहिजे? एसटीनं थोडंसं एसी, थोडंसं म्हणजे सुटसुटपणा, थोडंसं म्हणजे ड्रायव्हर कंडक्टरांचं सहकार थोडं असावं, त्यामुळे प्रवाशांचा हाल होणार नाही असं मला वाटतं। आणि ह्यातून एसटी प्रवास हा सुखाचा आणि त्यामुळं थोडंसं एसटीने सुद्धा ड्रायव्हर कंडक्टर थोडंसं त्यांना सहकार करावं। किती वर्ष झालं तुम्ही प्रवासी म्हणून प्रवास करताय एसटी? 10 ते 20 वर्ष मी एसटीने प्रवास करतो, त्यामुळे काय अडचणी मला काय कुठे एसटी बस हात दाखवली एसटी थांबत्या, आपला समजा स्टॉप नसेल तरी बी एसटीनं उतरायचं आपण उतरू शकतो आणि ड्रायव्हर कंडक्टर हे त्यांना सहकार्य भरपूर करतात आणि जास्त कर वयस्कर लोकांना हे ड्रायव्हर कंडक्टर व्यवस्थित सहकार्य उतरण्याचं किंवा त्यांचं सामान घेण्याचं ते सहकार्य करतात। त्याच्यामुळे एसटीचा प्रवास हा सुखाचा आणि सेफ प्रवास म्हटलं मी नाही, मी प्रॉपर पंढरपूरचा तरी तुम्हाला सांगतो प्रत्येक बसस्थानक हे चांगले सुसुविधा आहे, त्यामुळं नागरिकांना कुठल्याही आता अडचणी इथून पुढे भविष्यात येणार नाही। तरी सुद्धा एसटी महामंडळाने थोडी सुधारणा करावी अशी मला वाटतं। आगाराबद्दल एकच सांगायचं आहे, विटा आगाराची सेवा खूप चांगली आहे। पण आता विटा स्टँडचं काम सुरू आहे, ते लवकरात लवकर संपून नवीन स्टँडमध्ये त्याने कारभार सुरू केला पाहिजे, त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होईल। आणि त्याच्याबरोबर रहमतपूर मार्गे सातारा चांगला नवीन रस्ता झालेला आहे, त्या रस्त्यावरून पुणे आणि मुंबईला विटा आगाराने गाड्या सोडल्या पाहिजेत, त्याच्यावर त्यांचं विटा आगार प्रमुखांचं अजिबात लक्ष नाही, त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। कराडावरून प्रवाशांना जावं लागतं, तेवढी त्यांनी त्याची दखल घ्यावी। तुम्ही किती वर्ष झाले एसटी मधून प्रवास करताय? 30-35 वर्ष झाली एसटी मधून। आता काय वाटतं एसटी मध्ये बदल जे झालेले आहेत सगळे पहिल्यापासून आतापर्यंतचे? एसटी मध्ये जे बदल होत आहेत ते पुणे, मुंबई, नागपूर मेट्रो सिटीतच येतात, ग्रामीण भागात अजूनही जुन्या गाड्यांचीच परिस्थिती आहे, ती बदलायला पाहिजे। नवीन ज्या आयशर आल्या त्या तुम्ही फक्त स्वारगेटला सोडाल, पण विटा कडेगाव, विटा पुसरावळी, विटा बाळवणी, विटा बामणी त्याला तुम्ही जुन्या गाड्या सोडा, नवीन गाड्यात जुन्या
महामंडळाच्या वतीनं जो सत्कार होतोय, मान सन्मान होतोय, त्यामुळं आम्ही सगळेजण भारावून गेलेलो आहोत. बरोबर आज लालपरीची एसटी लालपरी रस्त्यावरून जाऊन 77 वर्ष पूर्ण झाली. 1948 साली 1 जून 1948 ही बस पहिल्यांदा रस्त्यावरून धावली होती. ही आजपर्यंत हयात अविरत जनसेवा करणारी ही लालपरी तुमची आमची सर्वांचीच लालपरी, तिचा आज 77वा वाढदिवस आहे. त्यामुळे मी सर्व प्रवाशांचं आणि विशेष करून आमचे जे चालक वाहक आहेत, जे अविरत जनसेवा करतात, ऊन वारा पाऊस या गोष्टीचा विचार न करता जे माझे चालक वाहक हे सुद्धा या लालपरीचं स्वागत करून जे काम करतात, त्यांचंही मनापासून आभार. आज आपल्या या एसटीचा 77वा वाढदिवस आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? किती वर्ष झालं सेवा करताय तुम्ही? मी एसटीत 20 वर्ष झाली सेवा करतोय आणि एसटीत असाच प्रवास असतो आमचा. आता एसटीमध्ये एवढे आमूलाग्र बदल झालेत. पहिले जी एसटी होती ती आता नवीन एसट्या तुम्ही रोज चालक म्हणून काम करतायत, रोज तुम्हाला मिळतंय चालवायला. त्या बदलाबद्दल काय सांगाल? या बदलामध्ये बराच बदल झालेला आहे, एवढं मी सांगू शकतो. आणि अजून एसटी बद्दल काय प्रेम व्यक्त कराल? एसटी म्हणजे तुमची कोण आहे? एसटी म्हणजे आमची मायभूमी आहे आणि आमची ही आहे अन्नदाता. या एसटीच्या जेव्हा आम्ही भरपूर ही करतो, प्रवाशाची सेवा म्हणा, इतरही चांगलं काम करतो. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.